ऑर्डर मला डोंबिवलीवरून होती आणि ही माझ्या म्हणजे गावातले जे आहेत त्यांनीच ऑर्डर दिलेली. ते माझ्या रेग्युलर व्हिडिओ बघतात, तिला पण खूप आवडतात. तर ती बोलली की माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे तर तू तुझ्या पद्धतीने बनव, मला पायनॅपल फ्लेवर पाहिजे हाफ KGचा. आणि ते राहतात डोंबिवलीला, तर ते घ्यायला येणार होते. त्यांचे हस्बंड आहेत ते येणार होते ठाण्याला. तर पायनॅपल फ्लेवर होता आणि मला माहीत पण नाही की काय डिझाईन करायची, कारण की बॉईज लोकांचे बड्डे असले की मला कधीच काय सुचत नाही की मी डेकोरेशन काय करू. तर मी बहुतेक जणांना सांगते, मॅम एखादा रेफरन्स पिक्चर पाठवा, मी 19-20 काहीतरी करेल, त्याच्यावरती छान डेकोरेशन करेल. पण नाही, कधी कधी कस्टमर नाही पाठवत आणि हा केक तर पुरेपूर माझ्यावरतीच सोपवला होता. तर मला समजत नव्हतं. तर हा केक मी लास्ट टाईम पण बनवलेला, पण खूप म्हणजे डिफरंट बनवलेला मी थोडाफार, कारण की सेम मी कधीच केक नाही बनवत, मला नाही आवडत. जर पाटील लागले की मला असंच सेम हवं आहे तर मग मी बनवून देते. आणि हा जो टीन आहे तो 5 इंचच्या टीनमध्ये मी बेक केला आहे टॉल केक, कारण की जे क्रीम बेस असतात म्हणजे व्हॅनिला बेस असतात ते मी हाफ KG 5 इंचच्या टीनमध्येच बनवते, मग त्याला प्रॉपर हाईट येते. तर मी हे पूर्ण प्रॉपर असेंबल करून घेतल्यानंतरला ह्याच्यावरती मी जे आर्टिफिशियल फ्लॉवर असतात ना ते मी अप्लाय केले आणि छान वाटत होता साधा सिम्पल, कारण त्याच्यामध्ये मला जास्त कलरचा यूज नव्हता करायचा. आणि मध्ये स्पार्कल्स टाकले आणि हा होता केकचा फायनल लुक. अँड थँक्यू फॉर